मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। आणि हे खास माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी। अगर जिंदगी ने आज धोखा दिया है तो टेंशन नॉट, जिंदगी है बॉस। कभी चाय गिरती है, कभी बिस्किट टूटता है, पर एक बात फिक्स है, इन द लास्ट सीन द हीरो इज विन। तो याद रखना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों। महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये एनपीएससी मध्ये कंपल्सरी असतो, लिहून घ्या, मराठी व्याकरण। प्रश्न मी विचारणार, उत्तर तर द्यावं लागणार। मी इंग्लिश मीडियम मध्ये आहे, इंग्लिश मीडियम मध्ये होतो, मला माहित नाही। मराठी गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये मराठी व्याकरण ही कंपल्सरी। तलाठी भरतीला मराठी व्याकरण कंपल्सरी, पोलीस भरतीला मराठी व्याकरण कंपल्सरी। पहिला प्रश्न विचारतो, हे मेघा, मेघा म्हणजे मुलीचं नाव नाही, हे मेघा म्हणजे वरचा जो पाऊस टाकतो। हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस, काय देतोस? जेवण नाही, जीवन। जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे तो जीवन नाही, आपला जीवन वेगळा होता ना, कोणता विलन वेगळा होता। जीवन म्हणजे पाणी। हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस, कोणता अलंकार याच्यामध्ये? हे भाई वामन हरिपेटे ज्वेलर्स नाही, अलंकार म्हणजे व्याकरणामधला। पुढचं पाठ आणि पाठचं, पुढचं पाठ आणि पाठचं। दुसरं विचारतो, तिचे मुख जणू चंद्रच, तिचे मुख जणू चंद्रच, कोणता अलंकार आहे? हा, कोणता अलंकार? निदा तेवढं तरी काय माहिती आहे ना। लक्षात घ्या, आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर आहे ना, आम्ही या मुलींना गिरायक बनवत असतो। हा, तुम्ही सगळ्या मुलींनी याच्यावर बोध घ्यायचं, सांगतो तुम्हाला। आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मुलींना गिरायक बनवत असतो आणि आम्ही तुमच्या समोर येतो आणि म्हणतो, तुझे मुख जणू घे गुलाब, कारण तो त्या दिवशी महत्वपूर्ण दिवस असतो, 14 फेब्रुवारी। कोणता फेब्रुवारी? त्या 14 फेब्रुवारीला काय असतं? संकष्टी असते। बाप बोलत असतो घरी बस, पण पोरगी जाते कॉलेजला, कारण का तिच्या समोर कोण येणार असतो? माझ्यासारखा सलमान खान। आणि तो सलमान खान येणार असतो, काय बोलतो? तुझे मुख जणू चंद्रच। लगेच ती चंद्र तो गुलाब स्वीकारते आणि आपल्या मैत्रिणीला काय बोलते? माझ्या बॉयफ्रेंडने मला गुलाबाचं फुल दिलं। कारण आज कोणता दिनविशेष आहे? व्हॅलेंटाईन डे, संकष्टी नाही, व्हॅलेंटाईन डे है ना। मग व्हॅलेंटाईन डेला ती हे करते, लक्षात घ्या। तो मुलगा काय हिला डायलॉग मारतो? मी तुला चंद्रावरती घेऊन जाईल। कुठे घेऊन जाईल? तो चंद्रावरती घेऊन जायला राकेश शर्मा आहे का? तो कोण आहे? माणगाव मधला आहे तो एसटीने जाऊ शकत नाही, तो चंद्रावरती घेऊन जाणार का तुम्हाला रॉकेट मधून? तो आर्ट्स मधला विद्यार्थी सायंटिस्ट होणार आहे का? मग थोडं आपलं डोकं लावायचं। तुमच्या आईवडील तुम्हाला कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवतात, हे असले काम धंदे करायला पाठवतात का? मग जर तुम्हाला गुलाबाचं फुल स्वीकारायचं असेल भविष्यामध्ये, तर या मंडळामार्फत हे फुल स्वीकारा। याला म्हणतात सत्काराचं पुष्पगुच्छ। कसलं? मग भविष्यामध्ये प्रेमाचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यापेक्षा सत्काराचा पुष्पगुच्छ स्वीकारा। परत पालकांना एक नम्र विनंती करतो, ज्या दिवशी 14 फेब्रुवारी असला त्या दिवशी तुमच्या घरात कोणता पण मेलेला असणार, कारण का तुमची मुलगी कॉलेजमध्ये जाणार। समजलं? पोरांना पाठवा, ते तर काय झालं, मुलींना पाठवायचं। ऐकलं मुलींनी? त्या दिवशी आपला कोणता व्रत असतो? महालक्ष्मीचा व्रत असतो। आपल्या घरी यायचं, पूजा करत बसायचं। हे पुष्पगुच्छ कोणते घ्यायचे? सत्काराचे घ्यायचे, प्रेमाचे पुष्पगुच्छ घ्यायचे नाही, कारण कोणी तुम्हाला चंद्रावरती घेऊन जाणार। समजलं? ठीक आहे। विषय मराठी ग्रामरचा आहे, त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, म्हणी विचारले जातात। म्हणी विचारतो, तुपात पडली माशी, कोण राहिला उपाशी? तुपात पडली माशी चांदोबा राहिला, आहे की नाही? मग चांदोबा बदलणार आहे का कधी? म्हण तीच आहे ना, तिथे म्हण तीच आहे। दुसरी म्हण, गाढवाला कशाची चौक आहे? गाढवाला कशाची चौक आहे? हा, डॅश शहाणा त्याचा बैल रिकामा, काय ते? हा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अशी म्हण आहे का? बरोबर आहे का? हा, मग ठीक आहे। पहिला काय म्हणतात? मराठी व्याकरण। आणि याचं पुस्तक कुठे आहे? लिहून घ्या डॅश करून, टेलिग्राम चॅनल। माझ्या टेलिग्राम चॅनलला जायचं, मराठी ग्रामरचं पुस्तक आहे। आता मला सगळ्या पालकांना नम्र विनंती, साहेब तुम्ही तुमच्या मुलींना एखादी म्हण रोज जर विचारली तर तुमचं नॉलेज कमी होणार आहे का? एखादा समानार्थी विरुद्धार्थी शब्द रोज विचारला तर तुमचं नॉलेज कमी होणार आहे का? तुमचं पण मराठी वाढणार की नाही? मग तुम्ही तुमच्या वाईफला बोलू शकतात की नाही व्याकरणाचा वापर करून, अगं तुझं मुख जणू चंद्रच, तिला गुलाब देऊ शकतात की नाही? तर बायकोला पण काहीतरी खुश कराय ना। माझी बायको मला टेन्शन देते, कारण बोलते रोज तुम्ही शनिवार बाहेर बसता तिथे ना। पण ठीक आहे, एक लक्षात घ्या, माझं कुटुंब त्याग करतं ना, म्हणून मी मार्गदर्शन करतो।
म्हणून माझं कुटुंबाने जर त्याग केलं नसतं ना, आज हा 353वा कार्यक्रम मी नाही करू शकलो. माझ्या पाठीमध्ये बायको. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती स्त्री माझी वाईफ आहे. माझी वाईफ ऍडजस्टमेंट करते. शनिवार मी जेव्हा बाहेर असतो ना, पोराबाळांना ती सांभाळते. माझ्या जेवणापासून सगळ्या गोष्टी ती करते. आम्ही फक्त आयतं खायचं काम करतो. माझी वाईफ सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे. पण काय सध्या ना आमची मुलं लहान आहेत, काहीच मॅनेज होत नाही. मग तिला घरी बसवलं. बोलतो सध्या तू जाऊ नको. आता मी शनिवार बाहेर असतो, पोरांकडे पण लक्ष देणार. शेवटी आपण आपल्या मुलाबाळांकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे ना. तिला घरी बसवलं. मी माझ्या वाईफची यशोगाथा सांगतो. माझी वाईफ BSc कॉम्प्युटर सायन्स होती. 2014 माझं लग्न झालं आणि 15ला तिने एक परीक्षा दिली डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसमध्ये. तुम्ही CSTला जर गेले ना, CSTला तर ते सेंट जॉन हॉस्पिटलच्या पुढे जर गेले ना कॉर्नरला, तर एक ऑफिस आहे, मोठी बिल्डिंग आहे. DHS म्हणतात त्याला, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस. त्याच्यामध्ये ती शिपाई म्हणून लागली. क्वालिफिकेशन काय होतं? BSc कॉम्प्युटर सायन्स. शिपाई म्हणून लागली. 2015ला 18ला प्रमोशन झालं, LDC झाली आणि 23ला प्रमोशन झालं, ती UDC झाली. म्हणजे आता ती सध्या कोणत्या पदावरती आहे? अपर डिव्हिजन क्लर्क, वरिष्ठ लिपिक. आणि विचार करा, जर मी माझ्या वाईफला जर ठरवलं असतं की माझी वाईफ डायरेक्ट तहसीलदार होईल, तलाठी होईल, DYSP होईल, झाली असती का? यू कॅन स्टार्ट फ्रॉम ग्राउंड लेवल. तुम्ही ग्राउंड लेवल पासून पण सुरुवात करू शकता. सत्यजित बनकरने सुरुवात केली, पण ह्याचा बोध घेऊन माणगावमध्ये बाकी लोकांनी फॉलो केलं का? ते फक्त झेंडे फिरवतात. पण हा पर्व पुढे गेला. याने गाव नाही सोडलंय. गावाशी यांनी नाळ कायम ठेवलेली आहे की मी माझ्या गावासाठी किंवा माझ्या माणगाव तालुक्यासाठी किंवा रायगड जिल्ह्यासाठी काही नाही करेल. म्हणून हा पोरगा सरकार का असतो, आम्ही पण नाळ कायम ठेवली. मी माझ्या कोकणाचा भूमिपुत्र आहे, तर कोकणासाठी काहीतरी करेल. याला म्हणतात समाजाचं देणं. फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार नका करू. आपली असंख्य कुटुंब आहेत, त्यांचा विचार करा. समजलं? सर्वात शेवटचा विषय सर्वांनी लिहून घ्या. बुद्धिमत्ता चाचणी. गव्हर्नमेंटमध्ये बुद्धिमत्ता चाचणी विचारली जाते. याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रिझनिंग. REASONING, रिझनिंग. एक उदाहरण बघा, मी तुम्हाला सांगतो उदाहरण. सांख्यिकी 2, 4, 6, गाळलेल्या जागा 10. काय येणार मध्ये? 8. का? बेके. म्हणून काय येणार? 8. 29चा विचारला असता तर 29 गुणिले 2 किती? 29 गुणिले 3 किती? 29 गुणिले 4 किती? असं करत बसलं की नाही. म्हणून पाढे पाठांतरी कंपल्सरी. अल्फाबेटिकल विचारलं जातं. ABBC CD. याला काय म्हणतात? सिक्वेन्स. मग डोकं लावायचं असतं. दुसरं टेबल, फॅन, TV, रेफ्रिजरेटर. कोणती गोष्ट वगळणार? टेबल. का वगळणार? हे इलेक्ट्रिकल नाहीये, बाकी इलेक्ट्रिकल आहेत की नाही. याला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी. दुसरी गोष्ट कशी असते माहिती का? तुम्हाला लोकसंख्या विचारली असते. 2010ला एवढी होती, 15ला एवढी होती, 20ला एवढी होती, 25ला एवढी झाली. पुरुषांचं स्त्रियांचं प्रमाण एवढं आहे, तर रेशो काढा. याला काय म्हणतात? बुद्धिमत्ता चाचणी. दुसरी बुद्धिमत्ता चाचणी रिलेशन विचारतात. रिलेशन. मी X आहे. कोण आहे? X. मी X आहे. X ची आई Y आहे. X ची आई ही बसली माझी आई आहे. हा, वायची बहीण C आहे. चष्मा घातलेली हॅरी पॉटर म्हणजे कोण आहे? ती C आहे. C माझी कोण आहे? परत ऐका नीट. मी X आहे, X ची आई Y आहे, Y ची बहीण C आहे, तर C माझी कोण आहे? म्हणजे ही मुलगी बसलेली आहे ती कोण आहे? माझी मावशी. आणि मी हिचा कोण आहे? आहे ना, जे काय असेल ते रिलेशन. मग असं गव्हर्नमेंट मध्ये विचारलं जातं. X म्हणजे तुम्ही, Y म्हणजे तुमची आई, C म्हणजे तुमची मावशी, D म्हणजे तुमचा मामा. म्हणजे असं काय रिलेशन विचारलं, त्याला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी. आणि याचे नोट्स सुद्धा टेलिग्रामला लिहून घ्या, डॅश करून. टेलिग्राम चॅनल बँकिंग नोट्स. टेलिग्राम चॅनल बँकिंग नोट्स. तुम्हाला 5 विषयाचा अभ्यास करायचा आहे. पहिला विषय जनरल नॉलेज, दुसरा विषय गणित, तिसरा विषय इंग्लिश, चौथा विषय मराठी ग्रामर, 5वा विषय बुद्धिमत्ता चाचणी. तुम्ही जर 5 विषयाचा अभ्यास कराल ना, तर कोणतीही परीक्षा असू दे तुम्ही इझिली क्रॅक करू शकता, कोणताही क्लास अकॅडमी न लावता. समजलं सर्वांना? माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला ऍड व्हायचे. सर्वांनी मला व्हॉट्सअपला हाय करायचं. मी तुम्हाला एक गुगलचा फॉर्म पाठवणार, एक तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक पाठवणार, एक टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक पाठवणार. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून ऍड व्हा, गुगलचा फॉर्म भरा आणि तुमचे जेवढे नातेवाईक मित्रमंडळी, गावातले ग्रुप असतील, कुठचे ग्रुप असतील, त्यांना सुद्धा तुम्ही ते फॉरवर्ड करा. कारण बाकीचे जे लोक अनुपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपल्या संपर्कात आपल्याला घेऊन यायचं. समजलं तुम्हाला सर्वांना? म्हणजे मेसेज टाकेल ते तुम्ही इतरांना पण फॉरवर्ड करायचे. पण मेसेज तुम्ही कसा टाकणार? नंबर आहे का तुमच्याकडे? नाही. लिहून घ्या नंबर. सर्वांनी माझा नंबर लिहून घ्या. कार्यकारी पदाधिकारी. नंतर बोल ना रेडिओ नंबर दिला नव्हता. मी माझा नंबर सर्वांना देतो. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, ज्ञान मंदिर.
9969 टपाटप 9969657820. माझं नाव काय आहे? यशवंत बापच नाव हा इथे सत्यवान यशवंत येडकर. मला काही लोक फोन करतात यशवंत आहे का रे? वडील गेले वरती. हा ठीक आहे. यशवंत म्हणजे कोण? माझे वडील. सत्यवान कोण? म्हणजे मी. वटपौर्णिमेला वडाच्या फांदीवर न बसणारा व्यक्ती कोण? मी सत्यवान रेडकर आहे ना. समजलं का? माझी डिमांड भरपूर असते त्याची. सगळ्यांना सत्यवान पाहिजे असतो. मग सत्यवान कोणाला भेटतो? फक्त माझ्या बायकोलाच भेटतो. सगळ्यांना भेटला का? नाही. हा काय नाव आहे? सत्यवान रेडकर. इंस्टाग्राम आयडी लिहून घ्या सर्वांनी. हा पूर्ण इंस्टाग्राम वापरतात, पालकांना माहित नसतं पण आम्हाला फॉलो करणार की नाही? इंस्टाग्राम आयडी लिहून घ्या. SATYASATYAREDKAR सत्या रेडकर इंस्टाग्राम आयडी लिहिलं. मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक, टेलिग्रामची लिंक, गुगलचा फॉर्म तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवणार. मला तुम्ही काय करायचं? हाय करायचं. काय करायचं? हाय रेडकर सर कुठे पोहोचले? मी बोलणार आता मी सत्यजित बोलकर बरोबर मेट्रोमध्ये प्रवास करतो आहे. म्हणजे मी डोंबिवलीला घरी पोहोचेपर्यंत सगळ्यांनी मला काय करायचं? हाय. काय करायचं? हाय. मग मी तुम्हाला लिंक पाठवणार. लिंकवर क्लिक करून ऍड व्हा आणि तुमचे जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्यांना पण फॉरवर्ड करा. समजलं सर्वांना? आता वही आणि पेन बंद करा. तुमचा कणा थोडा हे झाला असेल, ताट बसा आणि माझ्या सुंदर चेहऱ्याकडे पहा. ताट बसा. वही आणि पेन बंद करा. क्लोज. आता माझ्याकडे पहा. प्रत्येक पिक्चरचे ऐकून लक्षात घ्या. तिमिरातूनही त्याच्याकडेच एकच कॉन्सेप्ट आहे. मी लोकांना अज्ञानाच्या अंधाराकडून सज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणार. तुमच्यासारखे जे समविचारी व्यक्तिमत्व आहेत ना, जे आयोजन करतात, की जे लोक उपस्थित राहतात, त्यांच्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. लाईफ मध्ये आम्ही कधी गर्व नाही केला. आम्ही स्वाभिमान बाळगतो की आम्ही कोकणातले आहे. पण आम्ही कोकणात जरी असलो तरी कोकणामध्ये शैक्षणिक चळवळ राबवली जावी किंवा यांच्यामध्ये ते बीज रुजवलं जावं याच्यासाठी माझे प्रयत्न असतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज तुमचे जे पालक उभे बसलेले आहेत ना, एक असा दिवस घेऊन या की ज्या दिवशी तुमचे पालक तिथे नाही बसणार, त्या दिवशी तुमचे पालक इथे बसणार. मी जसं बोलतोय ना तसं त्या दिवशी तुम्ही पण बोलणार. कारण या याच्यावरती आहे ना, प्रमुख मार्गदर्शक कोण असणार? तुम्ही असणार. आणि तुमच्या खाली तुमचं डेझिग्नेशन लिहिलं असेल, शिक्षण लिहिलं असेल, जेणेकरून त्या दिवशी तुमचा सत्कार समारंभ असेल की ते गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असणार. त्या दिवशी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार असणार आणि ह्याच्यामध्येच कोणतरी एखादी व्यक्ती तिथे बसली असणार. हे तुम्हाला आज संकल्प घ्यायचे. अहो तुमचे आई वडील तुमच्यासाठी खूप इच्छा अपेक्षा बाळगून असतात. तुमचे आई वडील बोलतात की माझा मुलगा मुलगी काहीतरी करेल, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करेल, गावाचं तालुक्याचं नाव मोठं करेल. काही करायला बघत नाही साहेब. आणि नंतर हे आई वडील पश्चाताप करतात. मुलींचं लग्न जुळत नाही, मुलांना स्थळ येत नाही, यांना चांगली नोकरी मिळत नाही, नंतर यांचे वय निघून जातात. नंतर तुम्ही काय करणार? आणि लक्षात घ्या, एखाद्या मुलीला चांगलं जर नोकरी मिळाली ना तर तुमच्या घरी स्थळ चालून येतील. शोधायची गरज नाही तिथे. मग त्यामुळे जे मार्गदर्शन जे केलेलं आहे ना, लिहून घेतलं तुम्ही, याच्यावर इम्प्लिमेंटेशन पण करा. नाही तर फक्त लिहून घेतलं डिलीट झालं असं करू नका. ते घरी नोटिंग पण करून घ्या आणि याच्यावर काम करा. माझ्या संपर्कात राहा. तुम्हाला नंबर दिलेला आहे. ऐकून घ्या आता मी काय बोलतो तुम्हाला. तुम्ही जर मगाशी बघितलं नाही सत्यवान यशवंत रेडकर, हे माझे वडील जिवंत नाहीये. 21 ला माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि तुम्ही जर माझ्याकडे पाहिलं ना तुम्हाला एक गोष्ट असेल, शेंडी ठेवतो. शेंडी नॉनव्हेज खातो मी. ही कोणत्या जात कोणत्या धर्माची शेंडी नाहीये. मी सुद्धा ओबीसी प्रवर्गातला आहे. पण हे जात कोणत्या धर्म पंथाची शेंडी नाहीये. हे शेंडी कशाचं प्रतीक आहे तुम्हाला मी सांगतो. माझी मुलगी आहे ना, पहिलीला असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं ना तर मी अस्थि विसर्जन करून जेव्हा घरात आलो, टाकला झालो होतो, शेंडी ठेवली छोटीशी. शेंडी वाढवली. त्याच्या मध्ये कापली, जट्टा झाले होते म्हणून कापली. ही शेंडी माझ्या मुलीमुळे वाढवली मी ना. सांगतो महत्व ऐकून घ्या शेंडीचं. मी घरामध्ये आल्यानंतर माझ्या मुलीने माझ्याकडे पाहिलं स्वानंदीने. आणि स्वानंदी मला काय म्हणाली माहिती का? पप्पा पप्पा तुम्ही तेनालीरामा दिसतात आहे. हा. आणि तेव्हा सगळे हसू फुटलं सगळ्यांना. माझे सासू सासरे बसले होते, आई बसली होती, बायको बसली होती. त्या सर्वांना हसू फुटलं की बापाला काय म्हणाली? तेनाली रामा. आता माझ्या मुलीचं उत्तर ऐकायचं. ती बापाला तेनालीरामा का म्हणाली? मराठीमध्ये म्हण आहे, बाळाचे पाय. हा. तर माझा बाळ मला तेनालीरामा का म्हणाली ऐकून घ्या. मी माझ्या बाळाला विचारलं, स्वानंदी तू पप्पाला तेनाली रामा का म्हणाली? तर माझ्या मुलीने काय उत्तर दिलं माहिती का? पप्पा पप्पा तुम्ही तेनाली रामासारखे हुशार आहात म्हणून मी तुम्हाला तेनाली रामा म्हणाली. ही शेंडीची नव्हे, शेंडी साधी सुधी शेंडी नाहीये. ही ओबीसी प्रवर्गातली
हुशार व्यक्तिमत्वाची शेंडी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या कुणबी समाजाला खूप पुढे न्यायचे, शैक्षणिक प्रवाहामध्ये घेऊन यायचे, आपल्याला ओबीसी समाज आणि बाकीचा समाज पण आपल्याला पुढे न्यायचे. कारण इथे शिक्षण विषयामध्ये कोणताही जात धर्म पंथ आम्ही मानत नाही. हे व्याख्यान सर्वांसाठी खुलं असतं, हे ज्ञान मंदिर सर्वांसाठी खुलं असतं. त्यामुळे लक्षात घ्या, भविष्यातला तेलाली लावा तुम्हाला व्हायचंय आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद आशू आणण्यासाठी प्रयत्न करायचे. मी माझ्या लेक्चरचा समारोप एका गाण्याने करतो. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी, मला इंस्टाग्रामला करावं. हा, अच्छा पुढे हो का मी बारकाला दिसत नाही. या गाण्यामध्ये आपल्या आई वडिलांना व्यक्त करायचं. एकदा मी गाणं बोलणार, आपण सर्वजण क्लॅपिंग करणार आणि एकदा आपण सर्वजण गाणं बोलणार. मिले सूर मेरा तुम्हाला. सगळ्यांनी गाणं बोलायचं, सर्वांनी क्लॅपिंग करायचं. आर रेडी? ओके, स्टार्ट करूया आपण. बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमा ये है, वो जिंदगी में कल क्या बनेगा, हर एक नजर का सपना ये है, कोई इंजीनियर का काम करेगा, बिजनेस में कोई अपना नाम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. गाणं समजलं सर्वांना? माझ्यासोबत पुन्हा एकदा रिपीट करायचं सर्वांनी. ओके. बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमा ये है, वो जिंदगी में कल क्या बनेगा, हर एक नजर का सपना ये है, कोई इंजीनियर का काम करेगा, बिजनेस में कोई अपना नाम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. समजलं विद्यार्थ्यांना? या गाण्याचा संदर्भ घ्यायचा आणि गाण्यानुसार इम्प्लिमेंटेशन करा. मी तुम्हाला एकच संदेश देतो, ध्येय प्राप्तीसाठी अतोनात मेहनत करा. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात मेहनत करा. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात आणि हुशार लोक तो इतिहास वाचतात. एवढं म्हणून दोन शब्द संपवतो. स्वप्न पाहिले ते 90% आणायची, पण 90% ते जमले नाही, 80% आणले. आज मी भाषण देणार आहे, पण काळजी करू नका, भाषण देणार आहे, झोप नाही देणार. आणि हो, माझं भाषण एकदम ओरिजिनल आहे, गुगलवरती सापडत नाही बरं का. कारण मी मेहनती आहे, थोडी क्रिएटिव्ह पण आहे आणि सर्वांना हसवणारी. सर्वात अगोदर आदरणीय प्रमुख पाहुणे श्री सत्यवान यशवंत रेडकर सर, माननीय मार्गदर्शक, माझे पालक, गुणवंत मित्रमैत्रिणींनो आणि सहकार्य. मी ऋतुजा रमेश जाधव आणि हो, ही मुलगी दिसायला शांत आहे पण अभ्यासाचं वेळ आहे. आज मी इथे उभी आहे याचा अर्थ एकच, मी अभ्यास केला आणि नेटाने केला हे सांगायची संधी मला मिळाली. आजचा हा गुणगौरव सोहळा म्हणजे मेहनत करणाऱ्यांचा एक गोड रिवॉर्ड आहे. आपल्याला केवळ टाळ्या मिळत नाही तर विश्वास मिळतो की हो, आपण काहीतरी केलंय आणि चांगलंच करत आहोत. आणि यासाठी कुणबी समाज बोरगर ग्रुप नंबर 1 मुंबईचे मी मनापासून आभार मानत आहे. आणि हो, मी सुद्धा बोरगर गावातलीच आहे. कधी कंटाळा यायचा, अभ्यास, दडपण, तुलना वाटायचे, मग लक्षात यायचं आई बाबांच्या स्वप्नात मी आहे आणि त्यात मी हरू शकत नाही. लोकांना वाटायचं टॉपर बनायला गुगल लागतं, पण मी म्हणते गुगल नाही, स्ट्रगल लागतो. नशिबाने नाही, मेहनतीने उठते मी. रात्री झोपताना सुद्धा उद्याचं स्वप्न पाहते मी, पण हसताना त्यांनाही वाटतं ही काहीतरी करणार. सांगायचं झालं तर माझं आयुष्य म्हणजे सरळ साधं नाही. रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास आणि आज नाही झालं तर उद्या नक्कीच होईल. या यशामागे आई बाबांची झोप,
त्यांच्या स्वप्नांचा गलिचा आहे. माझी मेहनत हे माझं शस्त्र आहे आणि हे व्यासपीठ माझी रणभूमी आहे. याच मंचावरून मला प्रेरणा मिळते की केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी लढायचं आहे. अभ्यासात कितीही त्रास झाला तरी हसू हरवू देऊ नका. आज मी इथे उभी असली तरी उद्या तुमचं नाव उजळवणारी ती विद्यार्थिनी बनून परत येईल. स्पीकर नाही तर स्पेशल गेस्ट म्हणून. यश म्हणजे मार्क्स नव्हे तर रोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं एक फळ असतं. आजचा सन्मान म्हणजे माझ्या अभ्यासाला रात्री न झोपण्याला आणि पेनाच्या शेवटच्या शाईला मिळालेली एक शाबासकी आहे. असेच समाज एकत्र येऊन कार्यक्रम करत राहा आणि कारण तुमच्या या कार्यक्रमांमुळे मुलांना प्रेरणा मिळते. असेच दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आनंदात सामील व्हा जेणेकरून आपला समाज अजून एकत्र राहील. आणि हे खास माझ्या मित्रमैत्रिणींसाठी. अगर जिंदगी ने आज धोखा दिया है तो टेंशन नॉट, जिंदगी है बॉस. कभी चाय गिरती है कभी बिस्किट टूटता है पर एक बात फिक्स है, इन द लास्ट सीन द हीरो इज विन. तो याद रखना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. हॅलो एव्हरीवन आणि सर्वांना नमस्कार. मी जास्त तर तुमचा वेळ नाही घेणार. फक्त एवढंच सांगेन की खरंच मेहनत करा. मेहनतीवरती सर्व तुम्ही इझिली काहीही मिळवू शकता असं मला आहे. बिकॉज इवन CA कोणी बनू शकतं. जर तुमचं डेडिकेशन आहे आणि हार्डवर्क आहे ना तर तुम्हीही बनू शकता. जस्ट ते आहे की जिद्द असली पाहिजे. अँड पॅरेंट्स लोकांना पण आज मेन स्टुडंट्सपेक्षा जास्त पॅरेंट्स ना, कारण की मी आज इथे आहे माझ्या मम्मी पप्पांमुळे आहे. म्हणजे जेव्हा मी CA करत होती ना, CAची परीक्षा खूप टफ असते तर लोक फेल होतात. मीही झाली आहे. पण ना लोकांनी सांगितलं की कशाला करते, सोडून दे, हे कर ते कर. पण सर्वे अगेन्स्ट असताना माझे मम्मी पप्पा माझ्या सोबत उभे राहिले आणि आज मी इकडे आहे आणि छान जॉब वगैरे करते. तर त्यासाठी सांगते की तुम्ही पण प्रोत्साहन द्या आणि मुलांना तुम्ही पण तसेच एकदम बोलतात ना जिद्दीने करा. तुम्ही काहीही मिळवू शकता. हॅलो नमस्कार. जय गुणवी. जय गुणवी. बरंच वेळ झालाय. सरांचं मार्गदर्शन ऐकणं हेच मोठं कार्य आहे आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या संमतीने उपस्थितीने आपण पूर्ण केलंय. ऍक्च्युली आमचे लाडसाहेब मध्ये मध्ये येत होते की वेळ झाला थोडंसं रोखूया, कारण आयोजकांवर सुद्धा ते बंधन असतं की वेळेमध्ये कार्यक्रम पूर्ण करणं. जेवढे आम्ही सरांचे कार्यक्रम बघतो त्याच्यामध्ये मला वाटतं सर अजून काही 20-30% राहिलंच आहे. म्हणजे थोडंसं मार्गदर्शन करणं किंवा थोडंसं भौगोलिक परिस्थितीवर आता जगणं कसं या शैक्षणिक दृष्ट्या फार चांगलं सरांचं मार्गदर्शन असतं. आपण प्रयत्न करूया. जरी मोरगर ग्रुप असेल तरी मी सालेगावचा आपला शेजारीच आहे. आपल्या तालुक्याच्या वतीने असेल किंवा आपल्या समाजाच्या वतीने असेल, आपल्या ग्रामीण भागात असेल, जिथे जिथे शैक्षणिक जिथे योग मिळेल तिथे आपण शैक्षणिक क्रांती घडवण्याचा सर तुम्ही जसा ध्यास घेतला आहे की कोकणभर आधी शैक्षणिकच्या कार्याच्या माध्यमातून अधिकारी घडवण्याचा, तो तुमच्या बाळावर आम्ही सुद्धा माणगाव तालुक्यातून तुम्हाला जे काही सहकार्य असेल आणि जे शैक्षणिक क्रांती घडवायची असेल त्याच्या तुमच्या सोबत नेहमी सदैव उभे आहोत, होतो आणि पुढे सुद्धा राहू. ते आम्ही माझा परिचय सांगितला असेल. 2 मिनिटं बोलण्याचा योग आला आणि मिळाला आयोजकांच्या माध्यमातून. वेळ फार कमी आहे तरी पण मी सत्यजित बाळवणकर. मी BSc झालो आहे. BSc पोस्ट ग्रॅज्युएशन डबल डिप्लोमा केलेला आहे. त्यानंतर सामाजिक सेवेत कार्यरत असताना आदरणीय पोटले साहेब आहेत, तुपट साहेब आहेत, पालकर साहेब आहेत, डोंगरे साहेब आणि सर्व वरिष्ठ मंडळी जे आपले मानगाव तालुका कुणबी समाजाच्या संघटनेवर काम करतात, ज्यांच्या सोबत राहून समाजकार्याला सुरुवात केली आणि समाजकार्याला सुरुवात करता करता आरोग्य क्षेत्र हे माझं आवडीचं क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र माझं आवडीचं क्षेत्र आहे. कुठेतरी सामाजिक कार्यात कुठेतरी आपला हातभार असावा आणि तिथे माहितीच्या दृष्टिकोनातून जर समाजासमोर जाताना आपण कुठे कमी पडू नये. म्हणजे सर मगाशी म्हणाले की आपली मुलं शिकतात 10वी-12वी मध्ये आपले जे बोर्ड आहे ते टॉपला येतात, पण नंतर कुठेतरी आपला रास होताना दिसतो, आपली मुलं दिसत नाहीत. किंवा जर बोलायचं झालं, प्रेझेंटेशन झालं, सध्या प्रेझेंटेशनचं युग आहे. आपण बघतोय शिक्षक किती आहेत आणि तुम्हाला येते की त्याच्यापेक्षा तुम्ही प्रेझेंट किती करता हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे माहिती आणि जनजागृती असणं, तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आमच्या क्षेत्राचा वैद्यकीय क्षेत्राचा काही संबंध असताना आम्ही LLB केली
LLB केल्याचं तात्पर्य तेच होतं की आपण सगळ्यांसोबत जाणं आणि गेल्यानंतर आपण जर 4 लोकांना तोंड देऊ त्यावेळेस आपल्याला सुद्धा कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून LLB केली त्याच्या पुढे पण सर म्हणाले शिकत राहावं. आता मी जस्ट एक MSc ला ऍडमिशन घेतलंय आणि MSc सुद्धा LLM चा सुद्धा टार्गेट आहे. तर त्या सर PhD चा विचार आहे तो नक्कीच तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सोबतीने पूर्ण करू. तत्पूर्वी शेवट करण्यापूर्वी मी आरोग्य क्षेत्रात आहे. मी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आम्ही मायभूमी नावाची एक संस्था चालवतो. त्या संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील जे सरकारी रुग्णालय आहेत जे प्रायव्हेट रुग्णालय आहेत सध्याची आर्थिक परिस्थिती सोडता म्हणजे आर्थिक दान किंवा आर्थिक मदत सोडता ज्या काही प्रोसेस आहेत तुमच्या ओपीडी पासून आपल्या डेट्स असतील ऑपरेशन असेल MR असेल CT स्कॅन असेल सगळ्या क्षेत्रामध्ये आपण फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करतो. ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. त्या झाल्याच्या नंतर आपण आर्थिक मदतीकडे सुद्धा जाणार आहोत. तर कोणाला मदत लागली तर माझा नंबर आपले जेवढे पदाधिकारी सगळ्यांकडे आहे. माझं एक YouTube चॅनल आहे सत्यजित बोरकर ऑफिशियल नावाने. तिथे सुद्धा जनजागृती मी करतो. शिक्षण असेल आरोग्य असेल दोन्ही क्षेत्रामध्ये करतो. जे आपल्या तालुक्यावर असेल तालुक्याच्या बाहेर असेल कोणालाही मदत लागली तर पेशंट नेण्याच्या आधी हॉस्पिटलला मला आवर्जून कॉल करा. जरी मी उपस्थित नसेल वेळेअभावी तरी एक प्रॉपर गाईड करेल मार्गदर्शन करेल जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. शिक्षण आणि आजचा कार्यक्रम या शैक्षणिक याच्यावर आपण घेतला त्याच्याबद्दल आयोजकांचे अध्यक्षापासून सदस्यापर्यंत सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला बोलवलं आमचा जो मान सन्मान केला त्याच्याबद्दल आपले पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्याच दृष्टीने आपल्या तालुक्यावर कोणालाही शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात काही मदत लागली कोणत्याही समस्या असतील जरी सरांचा कॉन्टॅक्ट झाला नाही झाला तरी मला तुम्ही अवश्य कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ज्या काही तुमच्या त्रुटी असतील ज्या समस्या असतील त्यांचा निवारण करण्याचा मी 100% प्रयत्न करेल एवढी हमी देतो. पुन्हा एकदा आयोजकांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे व्यासपीठाचे आणि आपल्या सगळ्यांचे विशेष करून विद्यार्थ्यांचे कारण आपण या वयात सुद्धा आता रविवार असताना आपण उपलब्ध झालात आपण इथे मार्गदर्शनासाठी हजर झालात त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आमच्या मित्रमंडळ आजच्या या शैक्षणिक शिबिर म्हटलं तर मार्गदर्शनाचे प्रमुख मार्गदर्शक हेडकर सर आपल्या बोरकर ग्रुपचे मुंबई संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व शाखेचे शाखा तालुका माणगावचे पदाधिकारी पण आपल्याकडे हजर आहेत ते सुद्धा आणि बाकी सर्व गटाचे पदाधिकारी आणि आपण सर्व बंधू भगिनींनो आपण या आजच्या कार्यक्रमाला जी उपस्थिती लावली याबद्दल आपले सर्वांचे स्वागतही करतो आणि आभारी मानतो. कारण का माहिती आम्हाला नंतर एक तासापूर्वी असं वाटलं होतं की सर काय बघा सरांच्या ह्याच्या पाठीमागे काय म्हणते काय आपण त्यांना एक टायमिंग नसतो आणि आपण त्यांना बोलवलंय निदान उपस्थितीतील तरी 5-25 लोकांच्या विद्यार्थ्यांची बाकी पालक नसते तर चाललं असतं तर ती प्रत्येक भरून निघालेली आहे. आणि आज काय माहिती आहे रविवार असल्यामुळं काही लोक दूरच्या ठिकाणी राहणारे आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाहीत म्हणून आणि जे मार्गदर्शन आज केलं आहे ते सर आम्ही असंही ग्वाही देतो की या मुंबई पुरतंच नाही पण ग्रामीण भागात सुद्धा आम्ही जे काय आमचे कार्यकारिणी आहे बोरगडची किंवा तालुक्याच्या ठिकाणी 2 वेळा आपण कार्यक्रम तुमच्या माध्यमातून घेतलं होतं तर आमचा जो ग्रुप आहे 14 गावाचा तिथेही आम्ही प्रयत्न करतो. तांदळाचे अध्यक्ष बसले त्यांचाही आम्ही करू 22चे कार्यकर्ते 32चे त्यांनाही आम्ही सांगू आणि आमच्या जास्तीत जास्त या शैक्षणिक कसं म्हणजे प्रसार आणि प्रचार होईल आणि त्याचा लाभ कसे आमचे विद्यार्थी उठवतील त्याबद्दल मी आम्ही बरेचसे प्रयत्न करणार आहोत. आणि काय आहे म्हणजे मुलांनी एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही सगळे युट्यूबला वगैरे सगळीकडे ऐकता की पालक फाटके कपडे घालून गावभर फिरतात आणि त्यांचं एकच ध्येय असतं की माझा मुलगा 4 चौकात उठून दिसला पाहिजे आणि त्याला सगळे शाळेतच नवीन दप्तर पाहिजे त्याला शाळेत चांगलं शिकला पाहिजे ते पुढे नोकऱ्या लागायचं करिअर झालं पाहिजे पालकांची इच्छा असते. आणि आईचं जर उदाहरण बघायला आईसारखं दैवतच नाही म्हणून आपण मुलांनी एवढंच आहे की आता सगळे काही तुमच्या मैत्रिणीने मला सांगितलं की आमचे
ही सगळी आमची जी आम्ही इथे शिकले ते माझ्या आई वडिलांची पुण्य आहे. मग ते तुम्ही लक्षात ठेवायचं या आज मार्गदर्शन शिबिरासाठी जे आलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा मला पुढे भविष्यात काहीतरी करायचं आहे. मला हे सांगतो की आपली चूल आपणच पेटवतो, आपणच आपला सगळा उदाहरण आपल्या कष्टावर करतो. त्या एका दिवसासाठी फक्त तुम्ही घाण राहू नका आणि इमान विकू नका, स्वाभिमान जागवा. एवढंच बोलतो आणि धन्यवाद. महाराष्ट्राच्या आराध्य देवराजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. कुणबी समाजाचे संस्थापक ज्यांनी 105 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली माळीपूरचे लोकनेते शामराव पेजे आणि माणगावचे रामचंद्र नेते अरुण राजे यांनी नतमस्तक होतो. आज आपल्या उमनराव माधव या ठिकाणी उपस्थित असे आपले रेडकर सर, आपल्या संस्थेचे मार्गदर्शक कोटले साहेब, माणगाव शाखेचे माजी सचिव भुलकर साहेब, माणगाव शाखेचे उपाध्यक्ष दुपट साहेब, इकडे पालकर साहेब आणि संपूर्ण माझे सहकारी आणि उपस्थित समाज बांधव, विविध गावांमधून 14 गावांमधून आलेले त्या गावचे अध्यक्ष, महिला, विद्यार्थी आणि विद्येची देवता सरस्वती नतमस्तक होतो. म्हणजे आजचा जो कार्यक्रम होता आपण विद्यार्थी मार्गदर्शन आणि गुरुगौरव सोहळा, कुठेतरी आपला उद्देश होता की विद्यार्थ्यांना पुढे घ्यायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण हा प्रयत्न केला आणि आज तुमच्यामुळे तो सक्सेस झाला, बऱ्यापैकी झाला. हा आजचा गुरुगौरव सोहळा आणि महाराष्ट्र शिबिर घेण्याचं कारण काय, तर आता जो युग आहे हा स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि कुठेतरी आपल्या मुलांना चालना मिळावी आणि मार्गदर्शन मिळावं हा पाठचा उद्देश होता. आणि तो उद्देश आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनावर घेऊन आज तो पूर्णत्व असलेला आणि तुम्हाला खास मार्गदर्शन लाभलं ते आमचे रेडकर सर. ते खंत वाटली ती म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाला जो विद्यार्थी महाराष्ट्र नावा घेतला याला डिग्री डिप्लोमा केलेले विद्यार्थी कमी भेटले. विशेष म्हणजे इंजिनिअरिंग मुलं कोणच भेटले नाही, डिप्लोमा केलेले विद्यार्थी कोणच नाही आणि कुठेतरी फक्त एकच आमची ताई CA झालेली भेटली. आम्हाला अभिमान वाटतो तुमच्याबद्दल ताई की असं तुमचा आदर्श तिथे आमची मुलं बसतात त्यांनी घ्यावा. एक भगिनी आमची पोलीसमध्ये जाते, चांगला आदर्श आहे, पण उद्या आम्हाला याच ठिकाणी कुठेतरी एक मुलीच्या जागेवर 10 मुली आणि 10 मुलं भेटली पाहिजे की त्यांचा आम्हाला मोठा अभिमान आहे आणि या ठिकाणी बोर्डवरती नावाला पाहिजे की तुमचा आम्ही विशेष सत्कार करतो. ग्रॅज्युएशन केलेली मुलं बाहेर पडा, इंजिनिअरिंग केलेली मुलं बाहेर पडा आणि आपलं भविष्य आजमावा. आणि सरांनी सांगितलं की त्यांचं एक लिंक दिले, त्या लिंकवरती तुम्ही संपर्कात राहा. मागे असंच आपल्याला एक शिवण सरांनी पण सांगितलं होतं की मला तळा तालुका अग्रगण्य करायचं आहे. तसंच आपल्याला आता रेडकर सरांनी सांगितलं की मला आपला कोकण आणि माझा कुणबी बांधव मला पुढे आणायचं आणि कुठेतरी मागे राहिले तर पुढे आणायचं आहे आणि हे उद्देश तुम्हाला आज घेऊन जायचं आहे आणि याच्यापुढे तुम्ही कुठेतरी आपल्या समाजाचे या ठिकाणी व्हाल हा पाठचा उद्देश आहे. बंधू मी जास्त बोलणार नाही, संबोधित करून लोकांना पुढचे दिशा पुढचे अपेक्षा करतो. आणि तुर्तास हा श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना त्याचबरोबर येणारे गौरी गणपती सण आनंदात उत्साहात अशी मी प्रार्थना करतो आणि विद्यार्थ्यांचं भविष्य असं मी गणपती बाप्पाच्या त्यांनी प्रार्थना करतो. ज्याने आम्हाला वाव दिला ते आमचे चव्हाण साहेब आणि तुमची ट्रस्ट त्यांचे आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम आपले संतोष भाले साहेब संतोष या ठिकाणी आपण आला त्या सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या मानगावसाठी जसे पदाधिकारी आमच्या निमंत्रण मान घेऊन या ठिकाणी आले महेश साहेब
याच्यामुळे आम्हाला तुमचं सहकार्य लावो. तुमचा सांगतो आमच्याकडे जय महाराष्ट्र.